हनुमान जयंतीच्या निमित्तानं न्यूमवीय 72 या वर्गमित्राच्या समूहानं तुळशीबाग इथं आयोजित करण्यात आलेला विशेष कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाचं आयोजन मित्रमंडळाच्या पुढाकारातून करण्यात आलं होतं। मोरेश्वर तुळशीबागवाले यांच्या संकल्पनेतून आणि उदय साने यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांसाठी आयोजित केलेल्या अल्पपहारानं झाली। त्यानंतर प्रतिथयश वक्ते डॉक्टर राम साठे यांनी रामदास स्वामी, प्रभू श्रीराम आणि भगवान हनुमान यांच्या जीवनावर प्रभावी प्रवचन केलं। त्यांच्या विचारांनी उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले। यानंतर डॉक्टर धनंजय शिरोळकर यांनी स्वतः रचलेली हनुमान स्तुती सादर करून कार्यक्रमात भक्तिभावाची भर घातली। विशेष अतिथी डॉक्टर सौ कल्याणी नामजोशी यांनी संत तुलसीदासांना हनुमान आणि श्रीराम यांचं दर्शन कसं झालं, तसेच भक्तीची शक्ती यावर सखोल मार्गदर्शन केलं आणि इतर गुरुजनांनी या उपक्रमाचं कौतुक करून हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरेल असं मत व्यक्त केलं। यावेळी डॉक्टर राम साठे, डॉक्टर कल्याणी नामजोशी तसेच सर्व गुरुजनांचा सत्कार करण्यात आला। यानंतर श्रीरामांची फळांनी पूजा करून आरती करण्यात आली आणि उपस्थितांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। या ऐतिहासिक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मित्रपरिवार आपल्या कुटुंबियांसह उपस्थित राहिल्याने कार्यक्रम अधिक रंगतदार झाला। ही वास्तू जी आहे खूप पूजनीय वास्तू आहे आणि त्या ठिकाणी आज कार्यक्रम होण्यात राम सारखं मी पाया पडला पाहिजे इतका मोठा माणूस होतो की त्याने त्याचा आज एक तास व्याख्यान ठेवले रामदास स्वामींचं। कारण आम्ही बहुतेक रामनवमीमध्ये रामदास स्वामींचेच श्लोक म्हणत असतो, कारण गोंदवलेकर स्वामी आणि रामदास स्वामी। कारण रामाचं जेवढं समर्थांची जे निकटता आहे कोणाची तेवढी कोणाच्याकडे नाही। त्यामुळे हनुमान आणि राम आणि समर्थ रामदास स्वामी यांचं एक वेगळंच रिलेशन आहे, त्यांच्याबद्दल वेगळाच हे। तर आता मी जास्त वेळ घेत नाही आणि आता रामला त्याचं भाषण सुरू करायला। शहाजी राजांची आणि युवा शिवाजीची त्यांची गाठ पडलेली आहे। 1630 शिवाजी महाराजांचा जन्म, 1608 समर्थांचा जन्म, 22 वर्षाचा अंतर आहे। 1632 मध्ये समर्थ रामदास भारत परिक्रमेला निघाले, नाशिकला गाठ पडलेले आणि शहाजी राजांना त्यांनी वचन दिले की परत येईल ते तुमच्या जहागिरीमध्येच धर्माच्या प्रचारासाठी आले। परत महाबळेश्वर नावाच्या गावी आले। अतिबळेश्वर आणि महाबळेश्वर अशी पांडवकालीन मंदिर आहे, त्याच्यावरून ते नाव महाबळेश्वर आहे। आपल्याला फक्त स्ट्रॉबेरी महाबळेश्वर म्हणते, त्याला ब्रह्मारण्य म्हणत असत। अनेक ऋषीमुनींनी तिथे तपश्चर्या केलेली आहे। महाबळेश्वरला आले आणि पंचगंगांचा जिथे उगम आहे, कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, सरस्वती, 5 नद्यांचा जिथे उगम आहे त्याच्यावर पहिला मारुती स्थापन केला। दिवाकर आणि दिनकर देशपांडे नावाचे कोकणातून आलेले 2 युवक त्यांनी ते मठपती म्हणून नेमले। भारत परिक्रमेहून आल्यानंतरचा पहिला मठ हा महाबळेश्वरचा मठ आहे। तिथून प्रचार सुरू। विचार करा, साधनेसाठी समर्थ गोदावरी जाम गावाहून 500 किलोमीटर चालत टाकळीपर्यंत आले, त्र्यंबकेश्वरापर्यंत। साधनेसाठी प्रवाहाच्या उलट्या दिशेने उगमापर्यंत आले आणि प्रचारासाठी मात्र कृष्णेच्या उगमापासून सुरुवात केली आणि कृष्ण वाहिली तसे समर्थ वाहले। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश जिथे जिथे कृष्णा गेली, कृष्णेच्या काठाने गेलेली आहे। जिथे जाती तिथे एक रामाचं मंदिर आणि एक हनुमंताचं मंदिर। औरंगजेब मंदिरं पाडतोय, हे मंदिर उभारत आहे। रामाचं मंदिर भक्तीचं प्रतीक आणि हनुमंताचं मंदिर शक्तीचं प्रतीक। भक्ती आणि शक्ती यांचा संगम झाल्याशिवाय काहीच घडू शकत नाही। शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे। शक्ती युक्ती जय ठाई तेथे श्रीमंत धावती। धकाधकीचा मामला कैसा घडे अशक्ताला, म्हणून शक्ताला नाना युक्ती सुचवित झाला। समर्थांनी राम मंदिर आणि हनुमान मंदिर जागोजागी स्थापले। हजारो मंदिरं रामाची आणि हनुमंताची। समर्थांनी आरत्या केलेल्या आहेत। तो काळ असा होता की शत्रू 5 ठिकाणाहून आक्रमण करतो। विजापूरची आदिलशाही, गोलकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बरीदशाही, नगरची निजामशाही, दिल्लीची पातशाही, 5 आक्रमण महाराष्ट्रावर होत आहेत। समर्थांच्या आरत्या
तुकोबांचे अभंग, नामदेवाची गाथा, एकनाथांचं भागवत हे लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. बारामतीजवळ मोरगाव नावाचं मंदिर आहे, गणपतीचं अष्टविनायकांपैकी एक. तिथे जाताच समर्थांना शब्द सोडले, सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची, नुडवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. नीरा आणि लोणंद यांच्यामध्ये लवथळेश्वर नावाचं मंदिर आहे. त्याची कथा पण वेगळी आहे, पण मला वेळेची मर्यादा आहे. तिथे गेल्यानंतर समर्थांना नवधवती विक्राळा ब्रह्मांडी मारा, विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाला. शंकराची आरती, दुर्गे दुर्घटबारी तुझविण संसारी, समर्थांची आरती. समर्थांनी कृष्णेचीही आरती केली, कृष्णा नदीची आरती केली, रामाची आरती केली, कृष्णाची आरती केली, खंडोबाची आरती केली. सर्व देवदेवतांच्या आरत्या त्यांनी रचल्या आहेत. रामाची जी आरती आहे ती साफल्या निजवल्या कौशल्या माता, भूकन्या अनन्या मुनिमान्या सीमा. ही आरती आजही सज्जन काळावर रोज म्हटली जाते. लोक एकत्र का आले तर तुकोबांचे अभंग, समर्थांच्या आरत्या, नामदेवांची गाथा आणि युवा शिवाजी 300-400 लोकांना घेऊन गनिमी काव्याने रोज एक किल्ला जिंकत होता. रोज ही अतिशयोक्ती आहे, पण 50 वर्षाच्या आयुष्यात 300 किल्ले जिंकणं ही जगात कुठे घडलेली गोष्ट नाही. 2 हिमालयावरील उत्तुंग संत, एक अत्यंत शूर आणि धार्मिक राजा. होय, शिवाजी हा धार्मिक राजा होता. हे एकत्र आले म्हणून हिंदुस्थान परक्यांच्या गुलामीत पिचत पडला होता, पण हिंदवी स्वराज्य निर्माण झालं ते फक्त या 3 सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरांमुळे. यात कोणीही कमी नाही, कोणीही उंच नाही. भारत हनुमान की, सियावर रामचंद्र की जय. जय रघुवीर समर्थ. आमचे सर्व विद्यार्थी मित्र आणि विशेषतः डॉक्टर राव यांचं मी अभिनंदन करतो, त्याला धन्यवाद देतो की एरवी आम्ही म्हणजे तुम्ही आमचं ऐकत होता, तुम्ही आम्हाला ऐकायला आणि ते जे ऐकायला लावलं ते आम्ही तुम्हाला ऐकायला लावलं त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त चांगलं ऐकायला लावलं. आमच्या सगळ्यांना मर्यादा होतं, त्या पाठ्यपुस्तकातला धडा काहीतरी शिकवायचा, काहीतरी करायचं. पण आज तुम्ही एवढी मोठी रामकथा आणि हनुमंत कथा आमच्या समोर इतक्या थोड्या वेळात अनुभवून दाखवते. खरं सांगायचं म्हणजे इतक्या थोड्या वेळात चांगलं सांगणं हे अत्यंत अवघड काम असतं. पण या ठिकाणी आज राम मंदिरात हनुमान जयंतीच्या निमित्तानं राम साठींची माझी भेट झाली. हा माझ्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. आपल्या उंजळीमध्ये अनेक आनंदाचे क्षण असतात, ते निसटून जातात, पण हा क्षण मी घट्ट पकडून ठेवणार आहे. याचं कारण असं आहे की हे सगळे निमोनी आणि त्यांचं कुटुंबीय या ठिकाणी मला भेटत आहे. माझे मित्र इथे आलेले आहेत, सगळे लांबूनही आलेले आहेत. आमचे काही मित्र, या सर्वांच्यासाठी म्हणून आजचा दिवस अतिशय उत्कृष्ट आहे असं मी मानतो. आणि प्रभू रामचंद्राच्या, हनुमंताच्या आणि स्वतः राम दाटेंच्या चरणी मी नतमस्तक होतो. धन्यवाद. तुझं रामानंद कंठ वेळा तीर्थासी दाता दुःख वाटे, विख्यांतरी राहुल सौख्य दाते, स्वहित माझे मजला कळेना, तुझं रामानंद कंठ वेळा. मजला अनाथ प्रभू तूच दाता, मी मूड की जान असेच आता, दासा मणी आठव विसरेना, तुझं रामानंद कंठ वेळा. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, सियावर रामचंद्र की जय. पवन पुत्र हनुमान की जय.